संत महंत पावनभाऊ महाराज, भगवान बाबा, आपले सर्वांचे हृदयस्थान आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आपले सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय पंकजाताई, येथे उपस्थित माझ्यासोबत गेवराई नगरीचे नगराध्यक्ष सुशीलजी जवजाळ, गेवराई नगरीचे उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षस भोरकर साहेब, आमचे मित्र राहुलजी खंडागळे, नगरसेवक तांगुडे आप्पा, आमचे मित्र माजी नगरसेवक मधुकरप्पा वादे, नांदूरून आलेले आमचे मित्र मोहनराव सावंत, तसेच येथे उपस्थित वडीलधारी मंडळी, सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ग्रामीण विकास आघाडीच्या माध्यमातून उभे असलेले श्री ढाकणे पांडुरंग नाथासाहेब, तसेच वार्ड क्रमांक 1, 2 आणि 3 मधील उमेदवार, सर्व अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारानिमित्त आपण इथं उपस्थित झालेलो आहोत. आज दसऱ्याचा शुभ मुहूर्त आहे. आपल्या सगळ्यांना सावरगावला जायचं ओढ. मी आपल्या जास्त वेळ घेणार नाही, परंतु ज्या काही माझ्या मनामध्ये ज्या संकल्पना आहेत, राजकारणाच्या संकल्पना आहेत, त्या मला असं वाटतं की त्या मी मनमोकळेपणाने आपल्यासमोर मांडणं गरजेचं आहे. आज जवळजवळ 2013ला आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माझ्या कधी कल्पनेत सुद्धा नव्हतं की मला विधानसभेची निवडणूक लढवण्याची माझ्या कधी वेळ येईल. राजकारण आम्ही केव्हा सोडून दिलो. ज्यावेळेस पंडितांसोबत सोयरपण झालं त्यावेळेस आपण त्यावेळेस लक्षात आलं की आता पुन्हा तालुक्यामध्ये राजकारण करण्याची पुन्हा संधी येणार नाही, कधी योग येणार नाही. त्याच्यामध्ये डॉक्टरमध्ये किती विचार नव्हताच. परंतु ज्यावेळेस गावाचा प्रश्न होता तर गावासाठी लढणं हे आमचं कर्तव्य होतं. म्हणून म्हटलं राजकारण तालुक्याचं करू नको, परंतु गावाचं राजकारण, मला माझ्या गावाचं गाव वाचवणं, गावाचं गाव पण वाचवणं, माझ्या गावाची इज्जत वाचवणं, ज्या गावात मी जन्माला आलो त्या गावाचं रंग फेडणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणून मला माहिती होतं मला उभा राहता येत नाही. 1997 पासून सरकार ज्यावेळेस कोर्टाचा निकाल लागला, माझ्या विरोधात ज्यावेळेस निकाल गेला, त्यावेळेस कायद्यानं मला कुठली निवडणूक लढवता येत नव्हती. पण विचार असा केला की आपण जर निवडणुकीमध्ये जर नाही पडलो, नाही उतरलो तर गावाचं काय होणार. आमचं ते गेवराई गावात 15 वर्षापूर्वी तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस आठवडे बाजार घेतो, त्या आठवडे बाजारामध्ये जिथून तालुका बाजार खरेदी करत होतं, भाजीपाला घेत होतं, त्या आठवडे बाजार पुन्हा हागंदरीने भरलेला होता. तुम्ही असं सकाळी बाजाराला यायचे आणि नगरपालिका त्यावेळेस रात्रीची सगळी हागंदरी साफ करायची आणि त्याच हागंदरीमध्ये नंतर आपला बाजार भरायचा. हे सगळ्या गोष्टी बघायचो. पाण्याची जी वनवन होती ती बघायचो. आज आपण जसं गावात आलो, गावात ऐन मध्यभागी गटरी आहे, सगळ्या गावात गटरीचं पाणी तिथून वाहतंय, रस्त्याने हागंदरी आहे. ही परिस्थिती 15 वर्षापूर्वी गेवराई शहराची होती. त्या भयान परिस्थिती होती. गटातटाचं राजकारण होतं, गडीवाडीचं राजकारण होतं, जातीपातीचं राजकारण होतं आणि सर्व राजकारणामध्ये जे गुंडगिरी करणारे लोक आहेत त्यांनी सगळं राजकारणामध्ये प्रवेश केलेला. जे काही नंबर 2चे व्यवसाय करतात त्यांच्याबद्दल माझं काही दुमत होतं, त्यांचे भाग्य काय कमवायचे त्यांनी कमावून, परंतु राजकारणामध्ये त्या लोकांनी येणं मला मान्य नव्हतं. तर माझा प्रश्न असा होता की गावाला मूलभूत सुविधा मिळाव्या, पण जर का तुम्ही जर का राजकारणात येऊन जर का स्वतःची पोळी भाजत असतात तर त्या राजकारणात काय. मी माझ्या मिरकाय गावाच्या ग्रामस्थांना एक विनंती करू इच्छितो की तुम्ही त्या गावात जन्माला आला, आज नवीन पिढी आहे, तुम्ही या गावात जन्माला येणार आहात, तुमचा अंत ह्या गावात होणार आहे. आपण ह्या मातीत जन्माला आलो तर किमान
आपल्या ह्या जीवनाच्या कार्यकाळामध्ये त्या मातीचं ऋण फेडावं हे आपलं कर्तव्य असतं. मित्रांनो, मी नगरपालिकेमध्ये प्रवेश का केला? फक्त माझं गाव, माझ्या गावाविषयी मला आपुलकी होती. मला कोणाची जिरवायची नव्हती. माझं फक्त एकच काम होतं की माझ्या गावामध्ये समृद्धी यावी. आणि खोटं सांगत नाही, आता 10 वर्षाचा परिश्रम झाला. ह्या 10 वर्षाच्या परिश्रमातून आज गावाची परिस्थिती अशी आहे की आज आमचं गाव पाण्यासाठी भटकत नाही, रस्त्यासाठी आमचे हाल होत नाहीत, नाल्या व्यवस्थित आहेत. आता आमच्या गावामध्ये लाईटीचा प्रश्न नाही, पाणी पुरवठ्याची अजिबात समस्या नाही. आता आम्ही पैठणवरून नवीन पाणी पुरवठा करतो. येत्या वर्षभरामध्ये काम सुरू होईल. म्हणजे आता आम्हाला गोदावरी शहागडून पाणी आणण्याची गरज नाही. ज्यावेळेस ते पैठणवाले सोडतील शहागाच्या बंधारा जेव्हा पाणी येईल त्याच्यानंतर कुठं आमचे प्रश्न मार्गी लागणार. वाटेमध्ये एवढं पाणी चोरलं जातं, एवढं पाणी मुरलं जातं की एवढ्याच्या वाटेला पाहिजे तर पाणी मिळत नाही. म्हणून आपण गेवराईसाठी, शहरासाठी पूर्णतः पैठणवरून एक स्वतःची पाईपलाईन करत आहोत. हे त्या ग्रामपंचायतीचं, हे त्या नगरपालिकेचं काम असतं. आज मला सांगा, आपण ग्रामपंचायत लढवतोय, ती लढवायचं कशासाठी? माझा अशा गावकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही तुमचं राजकारण थोडंसं बाजूला ठेवा. की गाव पूर्णपणे विकासाच्या मार्गावर. आपण समाजकारण करतो. समाजकारण म्हणजे काय वेगळं असतं? गावच्या लोकांना पाणी मिळणं हे काही वेगळं समाजकारण आहे? तुम्हाला तुमच्या शाळा सक्षम होणं, तुमचे दवाखाने सक्षम होणं, तुमच्या लाईटी सक्षम होणं, तुमचे रस्ते नाले स्वच्छता होणं, हे सगळं राजकारणाच्या माध्यमातून होत असते. म्हणून मला असं वाटतं समाजकारणापेक्षा मी राजकारणाला फार मोठं स्थान मानतो. आज ठीक आहे, माझ्याकडे आज वेळ कमी आहे. मी रात्री 10 वाजता पुण्यातून निघालो. माझे कामं मी अर्धवट सोडले. मी सकाळी गेवऱ्यामध्ये पाऊस होता, मला मध्येच करंजीपासून वापस जावं लागलं, नगरला जावं लागलं, नगरून पुन्हा जामखेड मार्गे यावं लागलं. नाल्याला पाणी आलेलं होतं. आजचं पाऊस जरी नसलं तरी नगर पुण्यामध्ये काल भरपूर पाऊस आला. मला गेवऱ्यात पोचता 6 वाजले. 6 वाजल्याच्या नंतर आंघोळ केली आणि झोपलो नाही. म्हटलं झोपलं तर जाग येणार, मला जर काय जायचं होतं. म्हणून आज जसा रात्रीपासून जाग आहे तसं जाग आहे. राजकारण माझं पिंड नाही, पण ग्रामपंचायत इलेक्शनवरती माझं लय जीव आहे. काय माहिती तो म्हणतात, हो दादा तुमची गेवऱ्यामध्ये आमचं गेवऱ्या तालुका कधी बघा. तुम्ही गेवऱ्या शहरात करून दाखवलं, तुम्ही गेवऱ्या तालुका कधी करणार? अहो गेवऱ्या तालुका कधी होईल असं तुम्ही ग्रामपंचायत माझ्या ताब्यात घेताल का? मी गेवऱ्या तालुका बदलून दाखवतो. मी म्हणजे मी झालं, आमचे नगराध्यक्ष सुशील गंगाळ झाले, आमचे उपनगराध्यक्ष राजेंद्र अक्षयभोंकर झाले, आमचे नगरसेवक राहुलजीला खंडागळे झाले, सोबत आमचे आप्पा कांबळे झाले, मधुकरप्पा वाले झाले. ही सर्व शिलेदार आहेत. हो लक्ष्मणांना आमदार, ही सगळी गेवराई शहर घडवण्याची शिलेदार आहे. गेवराई घडवली या सर्वांनी घडवली. ह्यांच्या माध्यमातून मी घडवतो. मी तर नसतो इथं. आहे किती दुसरंच पाहुणं, 2-4 दिवशी मला जायचंय. ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल, तुमचा गुन्हा पाहायला मी तर नसेल, परंतु मला ह्या गावकऱ्यांना एक गोष्ट सांगायची आहे, समजून सांगायची की तुम्ही राजकारण बाजूला ठेवा. आज आपण लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब ग्रामीण विकास आघाडी स्थापन केली. काय होतं, समजाच तिथं कुठल्या बदामराव कडून युती जर का झाली, शिवसेनेसोबत युती जर का झाली, आणि तसा पॅनल जर का पुढे जर का आला, तर अडचण अशी येते की जिथं बदामरावची युती आहे तिथं काम करणं सोपं नसतं. मी तुम्हाला किती उदाहरण दाखवतो. काही काही गावामध्ये आपण 10,000 लाखाचे निधी टाकतो, परंतु ज्यावेळेस आपण त्या गावकऱ्यांना आव्हान केलं त्यावेळेस तुमच्या गावाला विकासासाठी 10 लाख रुपये देतो, तुम्ही ना हरकत द्या. जे गावं अमोलच्या पंडिताच्या ताब्यात होती, जी गावं बदामराव पंडिताच्या ताब्यात होती, त्यांनी पैसे मिळून तर पैसे मिळेपर्यंत हो म्हणून सांगितलं. आणि जसं आपण पैसे त्याच्याकडे वर्ग केले तर सगळ्या लोकांनी हात वर केले. तुम्ही बदामराव विचाराशिवाय तो निधी वापरला नाही आणि अमरसेन विचाराशिवाय तो निधी वापरला नाही. असा अन्नाचा जो 50 ते 60 लाख रुपयाचा निधी फक्त बदामराव पंडितांच्या आणि अमरसेन पंडितांच्या विश्वासघातामुळं हा इकडे तिकडे निघून गेला. आज जर का गेवराई सारखा जर का ह्या दीर्घकाळाचा जर विकास करायचा असेल तर तुमच्या गावचं सरपंच पद, तुमची गावची ग्रामपंचायत ही भाजपच्या ताब्यात येणं, लक्ष्मणाच्या ताब्यात येणं तुम्ही एकदा देऊन बघा. तुम्ही ग्रामपंचायत इलेक्शन पाहिले,
मी 20 वर्षापासून नगरपालिका लढत आलो ना. मला माहिती ना गाव कसं बाहेर काढायचं. लक्ष्मणाला माहिती ना गाव कसं बाहेर काढायचं, स्वच्छता कशी करायची. अहो मिरकळ्याची लोकसंख्या किती आहे सर? 1100 मतदार, 1100 लोकसंख्या. आता गेवराईची लोकसंख्या शहराची 50,000 आहे. 30,000च्या 35,000च्या घरात मतदार आहेत. पण मला सांगा 50,000चं गाव असताना जर हागणदारी होऊ शकतं, तर ह्या 1,000 नागरिक असणारं गाव हागणदारी का होऊ शकत? मला सांगा तुमच्या ग्रामपंचायतीला सडकाचे प्रश्न असतील. आताच नियताने तो रस्ता पाहिला, जिल्हा परिषद माध्यमातून तो रस्ता झाला होता आपल्याला. आपण हायवेपासून मिरगाळाकडे येत असताना हा रस्ता जिल्हा परिषद माध्यमातून होता, पण हा रस्ता कॅन्सल झाला होता. तुमच्या माहिती असतो ह्या रस्त्याचं काम इकडून कॅन्सल झालेलं होतं, परंतु अण्णांनी, लक्ष्मण अण्णांनी ताईच्या पाठीमागे राहून हा रद्द झालेला रस्ता, दुसरीकडे टाकलेला रस्ता पुन्हा कॅन्सल करून हा पुन्हा मिरगाळा टाकला. याच्या पाठीमागं ताई आणि लक्ष्मण अण्णांचा फार उपयोग होता. जरी या कार्यक्रमाला आमचे पंडित यांनी येऊन जर उद्घाटन जरी केलं असलं तरी हे खरं तर हे जे काम होतं हे मिरगाळ्यातून ठरवण्यात आलेलं होतं. असो, आता उरलेला रस्ता आहे, हे गाव भाजपच्या पाठीशी आहे. ही गोष्ट आम्ही कधी विसरू शकत नाही ना. 90, 95, 99% हे गाव मुंडे साहेबांच्या पाठीशी होतं. मला सांगा मिरगाळसारखे गाव असेल, वडगावसारखे गाव असतील, गेल्या 15-20 वर्षापासून या गावांवरती भाजपचं गाव म्हणून शिक्का लागलेला आहे. येत्या 15 वर्षामध्ये इथं राष्ट्रवादीची सत्ता होती. त्या सत्तेमध्ये त्या गावाकडं ज्या पद्धतीने बघायला पाहिजे होतं, ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाही. आज गेले 15-20 वर्षापासून जसं मुंडे साहेब राजकारणात आले तसं त्या गावांनी आपण 100% योगदान दिलेलं आहे. ह्या गावाचं ऋण फेडण्यासाठी, मुंडे साहेबांसाठी जे आज आपण प्रेम दाखवलं, आज त्यांची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये. आज लक्ष्मणांना आमदार आहे, ह्या मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने ते आमदार आहेत. परंतु आता मुंडे साहेबांची सत्ता, पंकजाताईंची सत्ता, ज्या ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांचा निधी तुमच्यापर्यंत जर काय आणायचा असेल, त्यांचा निधी, तर आम्हाला फक्त एकच म्हणणं आहे, तुमचा सरपंच आमच्या ताब्यात आहे. मी आपल्या समोर आव्हान करतो, मला फक्त मिरगाळा दत्तक पाहिजे, तुमचं गाव माझ्या ताब्यात. ठीक आहे, मी 4 दिवसांनी इथं असणार आहे, पण खोटं सांगत नाही की गावाचा सरपंच पद तुमची बॉडी जर का तुम्ही माझ्या ताब्यात जर का दिली, लक्ष्मणाच्या ताब्यात जर का दिली, तर खोटं सांगत पुढच्या 6 महिन्याला मी या गावातील दर 6 महिन्याला माझी जागा सुट्टी होईल, मिरगाळ्याची तुमच्या बैठकीचा आढावा घेईन, तुमचे निधी तुम्हाला देणं. आता इथं अण्णांनी शब्द दिला होता की दलित बांधवांसाठी सभागृहासाठी त्यांनी शब्द दिला होता. मी आज अण्णाचे होते ना, मी तुम्हाला साक्षी देतो, हे कामं त्यांनी शब्द दिलाय ते पूर्ण होते. त्याची तुम्ही चिंता बाळगण्याची काही गरज नाही. गावामध्ये जे तुमचा अर्धवट राहिलेला रस्ता आहे, म्हणजे हायवे पासून तर मिरगाळपर्यंत हा रस्ता पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य, हे पूर्ण करणार म्हणजे करणार. पण त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगतो, माझं अजून एक स्वप्न आहे की मला फक्त मिरगाळ्याचं राजकारण याच्यासाठी पाहिजे की भविष्यामध्ये हे गाव जर का विकासाच्या गतीमध्ये जर का चाललं, तुम्हाला मी आजही सांगतो, आम्ही राजकारणामध्ये गेल्या 15-20 वर्षापासून उपक्रम करतोय. आम्ही 4 वेळेस नगरपालिका लढवली, म्हणजे मी आणि लक्ष्मणांनी 4 वेळेस नगरपालिका लढवली. किती पैसा घेतलाय नगरपालिकेमध्ये? त्यामध्ये विधानसभा लढवली, किती पैसा घेतलाय निवडणुकीमध्ये तुम्ही कल्पना केली का? कोटीने पैसा गेला माझा, कोटी. परंतु ह्या कोटीने गेलेल्या पैशाचा आम्ही कधी ह्या राजकारणातून उपसा केलेला नाही. 20 वर्षापासून जो राजकारणात पैसा घातला, जर मला पैसे कमवायचे असते तर मी तुम्हाला कुठे दिसलो असतो, पवाराचा एक जास्त ना, एक अड्डा, एक ठेका तुम्हाला गोदाकाठी दिसला असता. वाळ उपासनामध्ये तुम्हाला पवार दिसणार. ह्या पंडितांनी जे राशनचा काळा बाजार केला तालुक्यामध्ये, जो माल विकला, ठीक आहे 20% लोकांना माल मिळायचा, 30% मिळायचा, 40% मिळायचा. आपण त्याच्यावरती एवढी बंधनं आणली की किमान 70-80% हाच तो माल, काही काही गावामध्ये 100% तो माल गावकऱ्यांपर्यंत पोहोचला. मला जर का मी जर का ठरवलं असतं तर मला महिन्याकाठी 25 लाख रुपये मिळाले असते तुमच्या धान्याचे, स्वस्त धान्याचे. जर का तो विकायला मला खूप जण म्हणायचे, जुने तहसीलदार सुद्धा म्हणायचे, दादा फक्त शांत बसायला सांगा अन्नाला, 25 लाख रुपये पोहोच होते महिना. नाही का, त्याच्या रस्त्याचं काम सुरू झालं ते IRB वाले म्हटले 1.25 कोटी रुपये घेऊन येतो तुमच्याकडे, अण्णाला म्हणा फक्त मध्ये मध्ये पडू नका.
त्या रस्त्याच्या बाजारगाव रस्त्याचा पण तेच प्रश्न आला. त्यावेळेस ते अण्णांनी सांगितलं ते बोगस काम मला सहन होणार नाही. त्यावेळेस ते LNT वाले आले, तेही म्हटले 1 करोडच्या वर पैसे देतो तुम्हाला, 1.25 कोटी रुपये देतो, फक्त आणणार म्हणून कधी करू नका. मला सांगा किती पैसा सोडला, कशा पैसे सोडला? पैसे कमवण्यासाठी नाही आलो राजकारणामध्ये. मी नाही आलो, लक्ष्मण अण्णा नाही आला, इथं उपस्थित असलेले हे नगराध्यक्ष आहेत, हे उपनगराध्यक्ष आहेत, हे नगरसेवक आहेत. बघा बरं ह्यांचे कपडे पुढ्यासारखं कोण दिसते याच्यामध्ये, कोण नंबर दोनची बंदी करते, कोण पैसे खात आहे. मग मला सांगा, मग आपली ग्रामपंचायत तशी नको व्हायला? गावाचं राजकारण करायचं आपण. ह्या गावाने 100% गाव भाजपच्या पाठीशी. मग मला सांगा, एखादा व्यक्ती कुठल्याही आज गटामध्ये उभा असणार, पण तो आहे तर भाजपचाच आहे. गावाचं ऋण फेडत हे ग्रामपंचायत जरी तुम्ही आमच्या ताब्यात नाही दिली तरी खोटं सांगत नाही. ह्या मिळकाचं ऋण फेडल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. कारण की तुम्ही एवढे उपकार केले, तुमचे आशीर्वाद मुंडे साहेबांपासून येतो. पंकज ताईच्या पाठीशी तुमचे आशीर्वाद आहेत आणि तेच आशीर्वाद आज तुम्ही लक्ष्मणाच्या पाठीशी ठेवले. तुमचे उपकार फेडणार आता आयुष्य जरी गेलं तर फिटणार नाही. त्याच्यामुळे ग्रामपंचायत तुम्ही जरी काय दिली काय नाही दिली काय तरी आम्हाला हे गावासाठी करणं असेल. परंतु जर मी तुम्हाला सांगतो, पण ग्रामपंचायतचं काय जर तुम्ही सरपंच पद आमच्या ताब्यात जर दिलं तर खोटं सांगत नाही, येत्या 5 वर्षामध्ये तुम्हाला राजकारणाची दिशाही बदलून जाते. काय होत काय हागंदरी मुक्त गाव, ठीक आहे. बदामरावचं गाव आहे दैठण, पंडितांचं गाव दैठण, केलं का तुम्ही हागंदरी मुक्त? पंडितांनी त्यांचं दैठण गाव हागंदरी मुक्त केलं काय? ठामपणाने येऊन सांगावं, मी राजकारण सोडून देतो. पंडितांनी एखादा रस्ता बिगर पैसे खाता केलाय, रुपया खाल्ला नाही असा रोड दाखवा, मी राजकारण करणं बंद करतो. ह्या पंडितांनी पैशाचा रस्ता खाल्ले, गावाचं वाटोळ जर का नसतं केलं तर पवार राजकारण कधी झाले नसते. इथं राजकारणात येण्याचं कारण मला गेवराईची जी भाषा आहे ना, ही योग्य पातळीवरती नेऊन ठेवायची. नाहीतर मी थोडंसं सांगत नाही तुम्हाला, आपली वडीलधारी मंडळी ना, आपली पिढी गेली हो, तुमची पिढी गेली, आता ही लेकरांची पिढी जाईल, ती जाऊ द्यायची नाही. आता 10 वर्ष, फक्त 10 वर्ष तुम्ही गेवराई तालुक्याची सत्ता माझ्या ताब्यात द्या, लक्ष्मणाच्या ताब्यात द्या. 10 वर्षात तुम्ही वळून बघा गेवराई कुठे गेलेली असेल. अक्षरशः या गेवराई तालुक्यामध्ये रस्ता नसेल बघा, असा खड्ड्याचा संबंध. रस्ते गाव सडक प्रत्येक डांबरी सडकांना जोडले जातील. ह्याच्यासाठी किंवा 10 वर्ष किती लागणार? तुम्ही एकदा लक्ष्मण अण्णाच्या वर विश्वास ठेवलाय ना, मी म्हणत नाही तुम्ही 5 वर्षाची सत्ता देऊ नका, 10 वर्षात तुम्ही सत्ता पुन्हा काढून घ्या. पण या 10 वर्षात सांगतो, कारण की गेल्या 40 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला, गेल्या 25 वर्षामध्ये जो भ्रष्टाचार झाला, ज्यावेळेस तालुका आपल्या ताब्यात आला, भाजप हातात ज्यावेळेस गेवराई तालुक्याची धुरा आली, एक असा शिल्लक राहिला होता की चांगला होता, इमानदारीच होता. अख्खे गावाचे वाटोळ झालेले, हागंदरीची गावं झालेले. अहो तुमची ग्रामपंचायत असते, घरकुल द्यायचं असलं तर पंडिताला विचारावं लागते, हागंदरी द्यायचं तर पंडिताला विचारावं लागते. अहो गाव तुमचं आहे, तुम्ही चालवायचं गाव. सरपंच तुमचा मुख्य असतो, तुमची ग्रामपंचायत सरपंचांनी चालवावी, ग्रामसेवक इथं उपस्थित असावा, बैठका समोर व्हाव्यात. घर कोणाला द्यायचं, मतदान कुठंही करू. एखादं गरीब घर आहे, त्याला घर नाही, एखादी महिला आहे, विधवा आहे, एखादा आई वडील आहेत, त्याला लेक पोरं नाहीत, त्याला घर नाही. म्हणजे कोणत्या पार्टीचे असतो, आपलं काम काय की ज्याला खरंच गरज आहे त्याला घरकुल मिळालं पाहिजे. त्याला खरंच गरज आहे त्याला सगळं तरी शौचालय, याच्यासाठी ज्या काही योजना आहेत मुक्तीच्या, त्या सगळ्या त्याला मिळाल्या पाहिजे. परंतु आपण पंडित काय राजकारण करत पाहिजे, जो व्यक्ती पंडितांपुढे वागतो, जो पंडितांना मुजरा घालतो, त्याला घरकुल दिलं जातं. म्हणजे लाचार केलं आपण, जर का लाचार झालो तरच हे पंडित स्वतः झेपून देत नाही. सरकारचे धोरण आहेत, सरकारचे धोरण आहेत. सरकारने तुमच्या आमच्यासाठी ह्या योजना राबवल्या. आज आम्ही गेवराईमध्ये काही लय उपकार केले म्हणत नाही, सरकारचेच धोरण होते. आज जे नगरपालिकेमध्ये जे काही कामं झाली गेवराईच्या, ते काय आम्ही उपकार केले नाही तो गेवराईवरती. सरकारची धोरणं होती, तिला फक्त त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होऊ दिला नाही, बोगस काम होऊ दिलं नाही, म्हणून गेवराई माझ्या नाव रूपाला आली. अजून 2-3 वर्षांनी बघा तुम्ही गेवराई शहर कसं होते. जर ग्रामपंचायत जर का आज तुम्ही भाजपच्या ताब्यात जर का दिली, तर मी खोटं सांगत नाही, तुम्ही 10 वर्षांचा जेव्हा बोलून बघतात तेव्हा तुमच्या लक्षात येईल, ह्या गेवराई तालुक्यामध्ये लोकांनी म्हणावं मिरकाळा जाऊन बघा. तालुक्यातले लोक म्हटले पाहिजेत मिरकाळा जाऊन बघा. आज आम्ही म्हणतो पांढरवाडी म्हणून एक गाव बघा, गेवराईच्या बाजूला जाऊन बघाच. ह्याच सर्कल मधलं, ह्याच गावामधलं गाव जाऊन बघाच. गावात गेलं की सिमेंटचा रस्ता आहे, दोन्ही बाजूला दुतर्फा झाड आहेत,
आता जवळजवळ 70-80% हागणदारी मुक्त झाले. ते गावकऱ्यांचा शब्द आहे, अजून 2 महिन्यामध्ये आता मी जाऊन आलो, बैठक घेऊन आलो, तेव्हा 2 महिन्यामध्ये अख्खं पांढरवाडी हागणदारी मुक्त होणार. का होत नाही आपलं गाव? त्यांची ग्रामपंचायत जिंकून फक्त 2 वर्ष झाली. निधी आहे हो, की खातं कोणाकडे? हे खातं पंकजाताईकडे. सरकार कोणाची आहे? भाजपची आहे. पैशाची कमी नाही आपल्याला, फक्त आपल्याला राजकारणामध्ये सरपंच पद आपला पाहिजे, आपल्या ऐकण्यातला पाहिजे, आपल्या विश्वासातला पाहिजे. म्हणून आपल्या सर्वांना सावरगावला जायचंय. आपला सगळ्यांचा जीव तिकडे अडकलाय. अण्णा हे सगळे पुढे गेलेले, तरी मी विकासासाठी हे गाव दत्तक घेतलं तुम्हाला मी सांगितलेलंच. मी शब्द देतो, इथे जी दलित बांधवांसाठी जी सभागृहासाठी जे अण्णांनी शब्द दिलाय तो मी मार्गी लावतो. विश्वास ठेवा. त्याचबरोबर उर्वरित रस्त्याचे जे काम आहे ते मार्गी लावतो, यावर विश्वास ठेवा. पण त्यासाठी माझी फक्त आपल्याला हात जोडून करण्याची विनंती आहे की आपण सर्वांनी जे ह्या इथं उपस्थित आहेत, जे डायरेक्ट उपस्थित नाहीत, परंतु जे माझं भाषण माईकवरती ऐकतायत, घराच्या कानेकोपऱ्यातून ज्यांना ते येणं शक्य होत नाही किंवा पंडितांच्या धाकापायी मला ते समोर आलेले नाहीत, परंतु आतून ते जे तुमच्या पाठीशी आहेत, आमच्या पाठीशी आहेत, अशा सर्वांना मी आवाहन करतो की तुम्ही गावात राजकारण करून काही एकच पॅनल आहे, त्या पॅनलला जर का तुम्ही जर का सगळे पाठीशी उभा राहिले, गोंधळ नको. काय होतंय, तुमचे जर का 2-3 आले, बदावर पंडितांचे जर का 2-3 आले, राष्ट्रवादीचे जर का 1-2 आले, तर खिचडी होऊन जाईल. काय होतं मग, ठराव मंजूर करताना अडचणी. मग ते बदावराने म्हणा माझी सहमती नाही, मग पुन्हा अमरचे पंडितांनी म्हणा माझी सहमती. आमची नगरपालिका बघा, 19 नगरसेवक आहेत, एकमेव नगरसेवक आमचा पाडला, लोक 3 मतांनी पाडला. अख्खे 19 पैकी 18चे 18 नगरसेवक आमचे. तिथं त्या पंडितांना 5-6 माणूस उरले ठेवलेले आहे. मग मला सांगा, त्याच्यामुळंच तुम्ही गेवराचं कधी ऐकलं का? कधी मारमारी झाल्या, कधी भांडणं झाले, कधी बोगसगिरी झाली, कधी लुटमार झाली, कधी शिवला हाणलं. तुमच्याकडे ग्रामसेवकचा पत्ता नसतो. तालुक्यातले ग्रामसेवक कुठे माहिती नाही. पंचायत समितीमध्ये काय चाललंय सांगायला नको. दुर्दैव आज आपलं पंचायत समिती आज आपल्या ताब्यात नाही. पंचायत समितीच्या ताब्यात आले असते, खोटं सांगत नाही की सगळा तालुका नीट केला असता. ठीक आहे, अजून थोडंसं वाटतो भविष्यामध्ये की लढाई तरी थांबणार नाही. जोपर्यंत मी जिवंत आहे, मरेपर्यंत या तालुक्याचं घेऊन फेडल्याशिवाय राहणार नाही. पण तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना पुनश्च आवाहन करतो, आपल्या सर्वांचं आपण जे साहेबांना, मुंडे साहेबांना ज्या मताधिकाऱ्याने निवडून दिलं, ज्या मताधिकाऱ्याने तुम्ही लक्ष्मण हरला निवडून आलं, त्या सर्व त्या तुमच्या उपकारासाठी मी पुनश्च आज आपल्या गावकऱ्यांचे हृदयातून मी आपले धन्यवाद मानतो. परंतु हे आपल्या गावचा आभार, आपल्या गावचं रण फेडण्यासाठी मी या गावकऱ्यांना पुनश्च आवाहन करतो की त्यांनी माननीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ग्रामीण विकास आघाडी, तसेच सरपंच पदाच्या अधिकृत उमेदवार श्री ढाकणे पांडुरंग नाथसाहेब आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य श्री ढाकणे राजेंद्र कचरू, सौ उगल मुगले ज्योती प्रदीप, सौ ससाने,